नाशिकमध्ये बनावट नोटांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावरील एका बंगल्यात चक्क केमिकलच्या मदतीने बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी थेट या बंगल्यावर छापा टाकला। पोलिसांच्या या कारवाईत नेमकं काय सापडलं, या रॅकेटमध्ये किती जणांचा सहभाग आहे आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटांचा व्यवहार नेमका कसा होणार होता, चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। नाशिकमधील तळेगाव परिसरात ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका बंगल्यात बनावट चलन तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित बंगल्यावर छापा टाकला। या कारवाई दरम्यान बनावट नोटांशी संबंधित साहित्य आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केमिकलचा वापर करून बनावट नोटा तयार करण्याची पद्धत वापरली जात होती। पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणात मोठ्या रकमेच्या बनावट नोटांचा व्यवहार करण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे। सुमारे 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा 10 लाख रुपयांच्या बदल्यात देण्याच्या व्यवहाराची चर्चा या प्रकरणात असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या व्यवहाराबाबतचा अंतिम तपशील पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे। या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आले आहे। आता पोलिसांकडून या आरोपींची चौकशी सुरू असून या रॅकेट मागे आणखी कोण आहेत का आणि त्या बाजारात कुठे वितरित केल्या जाणार होत्या याचा तपास केला जात आहे। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या क्राईम न्यूजसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्तला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।